कोणताही फूड कलर नाही, टेस्टिंग पावडरही नाही आणि मार्केटमधला पनीर मसालासुद्धा नाही. आज आपण घरच्या मसाल्यामध्ये पनीर टिक्का मसाला बनवणार आहोत. झटपट बनतो आणि चवीला एकदम भन्नाट लागतं. एकदा नक्की करून बघा. हाय, हॅलो, नमस्ते, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये. तर अगोदर मसाले बघूयात. एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी घट्ट दही घेतलेलं आहे. त्यातलं पूर्ण पाणी निथळून त्याला आता मिक्स चांगलं फेटून घेऊया. त्याच्यानंतर अर्धा चमचा आपण हळद घालू, 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर, 1 मोठा चमचा धना पावडर, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा कसुरी मेथी. चवीनुसार मीठ घालायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. सगळे मसाले एकदम स्मूथ असे झाले पाहिजेत आपले. तर इथे बघा, आता आपण पॅनमध्ये 1 चमचा तूप घेतलेला आहे. तेल, बटर काही घेऊ शकता. 200 ग्रॅम पनीरचे मी असे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्याला मध्यम आचेवरती आपण गोल्डन ब्राऊन रंगावरती शॅलो फ्राय करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे बघा, असा कलर आलेला आहे. आता काढून घेऊया आपण आणि आपलं जे दह्याचं मिश्रण आहे त्याच्यामध्ये ॲड करूयात. मसाले सगळे त्याला लावून घ्यायचे आहे. असं केल्यामुळे पनीर आपलं तुटत नाही. त्याचबरोबर मी 1 शिमला मिरची, 1 कांदा, 1 टोमॅटो बिया काढून त्याच्यात चौकोनी तुकडे करून ॲड केलेला आहे. मसाले पूर्णपणे भाजीला व्यवस्थित लावायचे आहेत आणि 15 ते 20 मिनटासाठी ठेवून द्यायचे आहेत. तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करूयात. इथे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1.5 इंच आलं आणि 1 छोटासा कांदा घेतलेला आहे. थोडं मीठ टाकलेलं आहे आणि मध्यम आकाराचा 1 टोमॅटो घालून आपण चांगलं शिजवून मऊ होईपर्यंत शिजवून घेणार आहोत. 9 ते 10 काजू टाकलेले आहेत मी आणि छान असं थंड झालं की मिक्सरमधून पेस्ट करून घ्यायची. त्याच पॅनमध्ये 2 चमचे बटर किंवा तेल घालूया. त्यात अर्धा चमचा जिरं. आता आपण तयार केलेलं वाटण घालूया. तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे. त्याच्यात आता अर्धा चमचा मिरची पावडर आणि अर्धा चमचा धना पावडर घालूया. छान मसाला आपण परतवून शिजवून घेणार आहोत आणि बघा, तेल सुटेपर्यंत छान मसाला आपला भाजला गेलेला आहे. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता आपण मॅरिनेट केलेलं दही आणि पनीरचं मिश्रण घालूया. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं किती सोप्या स्टेप्स आहेत, किती कमी मसाले आणि पूर्णपणे घरातले मसालेच वापरलेले आहे. व्यवस्थित त्याला हलवून मिक्स करून घेऊया. मी इथे ताजं पनीर वापरले, घरी बनवलेलं पनीर वापरलेलं आहे आणि शॅलो फ्राय केल्यामुळे पनीर तुटणार नाही आपलं. तर इथे तेल सुटेपर्यंत आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. 1 कप पाणी ॲड करायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. एक उकळी येईपर्यंत थांबायचं आहे आपल्याला. उकळी आली की 7 ते 8 मिनटासाठी मंद गॅसवरती झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. आणि आता बघू, 7 ते 8 मिनटं झालेले आहेत. वाव, कोणत्याही फूड कलरशिवाय आणि कोणताही बाजारातला मसाला न वापरता आपण एकदम हॉटेलसारखं पनीर टिक्का मसाला बनवलेला आहे आणि किती सुंदर झाला आहे बघा, किती सुंदर कलर आला आहे. तर तयार झाला आहे आपला घरच्या मसाल्यातला पनीर टिक्का मसाला. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आणि टेस्टी रेसिपीजसाठी फ्लेवर फ्युजन किचन चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत एन्जॉय करा. बाय.